आणि आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांची एसआयटी चौकशी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. कर्नल सोफिया कुरेशींबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 3 जूनला होणार आहे. तर विष्णू चाटेच्या अर्जावरील निकालही राखून ठेवण्यात आला. बंद पुकारल्याने निषेध व्यक्त केल्याने न्याय मिळतो का? दिवटे मारहाण प्रकरणावर धनंजय देशमुखांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तर मनोज जरांगे जी दिशा ठरवतील ती मान्य राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं. बीडमध्ये विष्णू चाटेनं डिस्चार्ज अर्ज मागे घेतला. निर्दोष असल्याचा अर्ज विष्णू चाटेनं कोर्टात दाखल केला होता. महाडच्या सभेत खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नॅपकिन वापराची नक्कल केली होती. याला गोगावलेंनी मिश्किल शब्दात प्रत्युत्तर दिले. भरत शेठच्या नॅपकिनची नक्कल सर्वांनाच करता येणार नाही. आमच्या नॅपकिनमध्ये गोरगरिबांचे अश्रू आहेत. तुम्हाला नॅपकिन वापरायचं असेल तर ट्रेनिंग देऊ, असा मिश्किल टोला गोगावलेंनी लगावला. बेरजेच्या राजकारणाचा मंत्र आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिला. एकत्र येण्याचा निर्णय अजित पवार आणि शरद पवार यांनी घ्यायचा आहे. मात्र या दोघांनी एकत्र यावं अशी कार्यकर्ता म्हणून आमची भावना आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलं. शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी उबाटाचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांमध्ये जवळीक पाहायला मिळाल्यानं दोन्ही पक्ष एकत्र येणार का या चर्चांना उधाण आलं. अहिल्यानगरसाठीचं मेडिकल कॉलेज शहरातच व्हावं अशी भूमिका खासदार निलेश लंके यांनी मांडली आहे. तर कुठल्याही परिस्थितीत कॉलेज इतरत्र होऊ देणार नाही असं म्हणत लंकेंनी विखे पाटलांवर निशाणा साधला. नांदेडमध्ये गुंड अनवर अली खानचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. अनवर अली खानवर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यात खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. यावेळी कृषी विभागाचं व्हॉट्सअप चॅनलचं कृषी मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलंय. तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान व्हीसीद्वारे बैठकीला हजर होते. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी घेतलेल्या बैठकीला लाभ क्षेत्र विकास अधिकारी महावितरणचे अधीक्षक अभियंता अनुपस्थित असल्यानं कोकाटे चांगलेच संतापले. गैरहजर अधिकाऱ्यांना कोकाटेंनी नोटीस बजावली. तर सोलरच्या प्रश्नावरून महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनाही कोकाटेंनी धारेवर धरलं. केंद्राच्या शिष्टमंडळावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. जागतिक प्रश्नावर पक्षीय भूमिका घ्यायची असते, तर इतर स्थानिक राजकारण आणू नये ही आमची भूमिका असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. पालकमंत्री अतुल सावेंनी देगलूर इथे जाऊन शहीद जवान सचिन वंजे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी कुटुंबियांचं सांत्वन करत आपलं 1 महिन्याचं मानधन पालकमंत्री अतुल सावे यांनी शहीद जवान वंजे यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केलं. बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी परळीतील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा घेतला. दर्जेदार काम करण्याच्या सूचना अजित पवारांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना दिल्या. गोंदियामध्ये विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनीतर्फे 7 दिवसीय शौर्य प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय संघटन मंत्री मिलिंद परांडे यांनी मार्गदर्शन केलं. येतो या ॲपच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातो. या ॲपमुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला निश्चितच चालना मिळेल असं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंनी केलं. पाकची हेर ज्योती मल्होत्राला मुरिदकेमध्ये हेरगिरीचं ट्रेनिंग देण्यात आलं. मुरिदके लष्कर ए तोयबाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र असून पाक दौऱ्यावेळी 14 दिवस ज्योतीला मुरिदकेमध्ये ट्रेनिंग दिलं गेलं. ज्योती मल्होत्राचं पहलगाम हल्ल्यावरील वक्तव्य चर्चेत आले. पहलगाम हल्ल्यावेळी पर्यटकांना म्हटलं होतं दोषी पाकिस्तान जबाबदार असल्याचा उल्लेख टाळला. हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, ओडिशातील तरुण इन्फ्लुएन्सर्स विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सगळे हेरगिरी करत होते. हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर ज्योती मल्होत्रावर मेटानं मोठी कारवाई केली. ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आलं. हरियाणाच्या नूहमध्ये हेरगिरी करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आला. हरियाणा पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणेने हेरगिरीच्या आरोपाखाली अजून एका आरोपीला अटक केली. आरोपी हनीफवर पाकिस्तानच्या सांगण्यावरून गुप्तहेरी केल्याचा आरोप आहे. भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 23 मे रोजी भारतीय तोफखाना आर्टिलरी स्कूलकडून गोळीबाराच्या
प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे। नाशिक आणि इगतपुरी तालुक्यातील बेलगाव, कुऱ्हे, नांदूर वैद्य, दाडेगाव, शिंगवे, बहुला, वडनेर, पिंपळगाव खांब या गावांच्या हद्दीतील काही भाग तोफांच्या माऱ्यात येतो, त्यामुळे इथल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पाकच्या ट्रेन अपहरणाचा थरारक व्हिडिओ समोर आलाय। बलूच लिबरेशन आर्मीनं हा व्हिडिओ जारी केला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अपहरणावेळी नेमकं काय घडलं, पाकच्या जाफर एक्सप्रेसचं अपहरण कसं झालं आणि पाक सैन्यासाठी कसा सापळा रचला गेला याबाबतची माहिती समोर आली आहे। इस्रायली सैन्य संपूर्ण गाझापट्टीचा ताबा घेईल असं मोठं विधान पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केलं आहे। दरम्यान इस्रायली सैन्यानं गाझापट्टी भागात नव्यानं आक्रमण सुरू केलेलं आहे आणि त्याचबरोबर युद्ध अधिक तीव्र करण्यात येणार आहे। सैफुल्ला जैश ए मोहम्मदचा दुसरा नंबरचा दहशतवादी असल्याचे समोर आले, त्यानं पॅलेस्टाईनमध्ये जाऊन ट्रेनिंग घेऊन आल्याची माहिती आहे। तिरंगा रॅली हा जल्लोष नाही तर भारतीय सैनिकांच्या कामगिरीला दिलेली मानवंदना आहे। अख्खा देश सैनिकांसोबत, सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून मानवंदना देण्याचा निर्णय घेतला, यात गैर काय असा सवाल करत उदय सामंतांनी अमित ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं। शिर्डीत आज तिरंगा रॅली काढण्यात आली, भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्यात आला। या रॅलीमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहभागी झाले होते। कल्याणमध्ये शिवसेनेच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली। कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या आरतीनंतर रॅलीला सुरुवात झाली। या रॅलीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा नागरिकांनी सहभाग घेतला। जळगाव जिल्ह्याच्या अंमळनेरमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आणि त्यामुळे भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅली काढण्यात आली। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर जेजुरी शहरातून तिरंगा यात्रा काढण्यात आली। भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा यात्रा काढण्यात आली। भाजपकडून सिंदूर तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी भाजप आमदार अनुप अग्रवालांसह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती। वसईमध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वात वसईत तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला। रायगडच्या महाड शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी नागरिकांसह सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। दरम्यान रॅलीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भाजपच्या वतीने यवतमाळच्या पुसद तालुक्यात सिंदूर सन्मान तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी भारत माता की जयच्या घोषणांनी असमंत दणाणून गेला होता। पुण्याच्या कोंढव्यात भरधाव कारने 13 वर्षीय मुलाला चिरडलं आणि या अपघातात निवृत्ती किसवे या शाळकरी मुलाचा मृत्यू झाला। दरम्यान परिसरातील संतप्त नागरिकांनी कार चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देत कारची तोडफोड केली। वाशीतील एपीएमसी मार्केटमधल्या पुनीत कॉर्नर जवळच्या पार्किंगमध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे। कारवाईत पोलिसांनी 4 लाखांचे अंमली पदार्थ जप्त केले। तिहेरी हत्याकांडाने मुंबई हादरली आहे। 2 कुटुंबांनी एकमेकांवर हल्ला केला आणि या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झालेत। मुंबईतील दहिसर पश्चिम एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। 17 गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंडाला सापळा रचून अंबरनाथ पोलिसांनी अटक केली। कारवाईत पोलिसांनी पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त केली। कोंढवा बुद्रुक इथल्या भोलेनाथ चौकाजवळ भरधाव कारने एका लहान मुलाला चिरडलंय। या अपघातात लहान मुलाचा मृत्यू झालाय। स्थानिक नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। कल्याण पश्चिम येथील भाजी विक्री करणाऱ्या एका महिलेला एका मध्यधुंद व्यक्तीने तू बांगलादेशी आहेस, पुरावे दाखव नाहीतर तुला इकडून हाकलून देईल असं म्हणत भर रस्त्यात शिवीगाळ केली। अचानक झालेल्या या प्रकारामुळे महिला घाबरून गेली आणि तिने तातडीने खडकपाडा पोलिसांना 4 वेळा संपर्क केला, मात्र पोलीस वेळेत न आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। पिंपरी चिंचवडमधील भटक्या कुत्र्यांना वीज देऊन ठार मारल्याप्रकरणी पोलिसांनी एका उच्च शिक्षित तरुणाला अटक केली। त्यानं 12 भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता, त्यात 8 कुत्र्यांचा तडफडून मृत्यू झाला। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले। वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली तर काही ठिकाणी दुकानांवरील पत्रे उडून गेले। बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली। शेगावमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांसह पिकांचंही नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली। चोपडा शहर आणि परिसरात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे झाडं उन्मळून पडली। दरम्यान झाडाची फांदी अंगावर पडल्यामुळे म्हशीचा मृत्यू झाला, तर तलाठी मंडळ अधिकाऱ्यांना नुकसानीचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले।
सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसला। 8 दिवसांमध्ये अवकाळीमुळे 240 हेक्टरवरील शेत पिकांचं नुकसान झालं। त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होतोय, तर बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या। जळगावच्या साखळी गावात गेल्या 15 दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। यामुळे केळी बागेचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी आर्थिक संकटात सापडला। करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। जिंती परिसरातील केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून केळी पीक भुईसपाट झालंय। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। चांदवड भागात अवकाळी पावसानं कहर केलाय। वडगावातील पंगू इथे पोल्ट्री फार्मच्या शेडजवळ वीज पडल्यानं 2000 कोंबड्यांचा मृत्यू झाला। बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। यावेळी वीज कोसळल्याने 4 जनावरांचा मृत्यू झाला। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। अवकाळी पावसामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 3:13 वाजलेले आहेत। पुणे विमानतळावर पाणीच पाणी साचलंय। पुणे शहरातील अवघ्या 1 तासाच्या झालेल्या पावसामुळे पुणे विमानतळाच्या एक्झिट गेटजवळ पाणी तुंबलंय। पुणे विमानतळावर पाणी तुंबल्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। पुणे विमानतळावरील असलेल्या एक्झिट गेटजवळ चेंबर तुंबलेलं आहे। दररोज संध्याकाळी पुणे विमानतळावरून हजारो प्रवाशांची ये जा होत असते आणि अवघ्या 1 तासाचा झालेल्या पावसामुळे विमानतळाच्या एक्झिट गेटजवळ मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्यानं मोठी गैरसोय झाली आहे। जर एका पावसात इथे अशी दाणादाण उडू शकते, तर आता लवकरच पावसाळा सुरू होत असल्या कारणानं त्या काळात काय परिस्थिती होऊ शकते याची कल्पना न केलेलीच बरी असं म्हणण्याची आता वेळ आलेली आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। तुमचे प्रतिनिधी वैभव सोरोने आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। वैभव, काय तपशील याबद्दल? विशाल, पुणे एअरपोर्टचं जे नवं टर्मिनल आहे, या नव्या टर्मिनलच्या 1 तासात पावसामुळे या टर्मिनलचे 3:13 वाजलेले आहेत। पुणे विमानतळावरती या नव्या टर्मिनलमध्ये अवघ्या 1 तासात झालेल्या पावसामुळे एक्झिट गेट जवळ जवळपास घोट्याच्या वरती साधारणपणे पाणी जे आहे ते तुंबलेलं पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे जे चेंबर्स आहेत तिथं असलेली ही सगळी चेंबर्स ओव्हरफ्लो झालेली होती। पाणी जे आहे ते पाणी वाहून जाण्यासाठीची यंत्रणा जी आहे ती पूर्णतः कोलमडल्यामुळे सगळ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावरती गैरसोय झाली। गाड्या ज्या आहेत त्या गाड्या या टर्मिनलवरती जाणं पूर्णपणे थांबवण्यात आलेलं होतं आणि जवळपास 1 तासापेक्षा जास्त काळ प्रवाशांची मोठी गैरसोय जी आहे ती एक्झिट जवळ झालेली होती आणि वाहतूक जी आहे ती वाहतूकही विमानतळाच्या भोवतीची सगळी जाम झालेली होती। या पाण्यामुळे प्रवासी जे आहेत ते रोज साधारण या वेळेला संध्याकाळच्या सुमारास 8 ते 10 फ्लाईट जे आहेत त्या एका पाठोपाठ एक पुणे विमानतळावरती येत असतात आणि त्यातून येणारे नागरिक जे आहेत त्यांची संख्या हजारोने आहे। या सगळ्यांची मोठी गैरसोय जी आहे ती एअरपोर्टवर संध्याकाळी 1 तास जो पाऊस झालेला होता त्याच्यामुळे झालेली पाहायला मिळाली। व्यवस्था जी तिथली पाण्याची ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आलेली होती। या नव्या टर्मिनलचा हा पहिलाच पाऊस असल्यामुळे या पावसामध्ये काम जे आहे या कामाची सगळी पोलखोल जी आहे विमानतळावर झालेल्या कामाची ती समोर आलेली आहे। विशाल, धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि ही दृश्य आपण बघतो, या दृश्यांमध्ये आपण जर पाहिलं तर विमानतळाचं हे एक्झिट गेट आहे। जे एक्झिट गेटवरती खरं तर हे पाणी वाहून जाणं अपेक्षित होतं, पण चेंबर ओव्हरफ्लो झाल्या कारणाने हे सगळं पाणी जे आहे ते चेंबरमधनं बाहेर पडलं आणि तिथं पाणी साचलं। तिथल्या एक्झिट गेटजवळ आलेल्या प्रवाशांना त्यांच्या वाहनांमधनं तिथून जाणं देखील कठीण झालेलं होतं। या पाण्यातनं वाट काढत वाहनं जी आहे ती पुढे न्यावी लागत होती आणि एकाच पावसात जर या एअरपोर्टच्या एक्झिट गेटच्या बाहेर अशा पद्धतीने पाणी साचत असेल तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये नेमकी तिथे काय परिस्थिती असेल, आता यावर न बोललेलंच बरं असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। पण हे पाणी नेमकं का असं साचलंय, किंवा तसं बघायला गेलं तर हे एअरपोर्ट तयार झाल्यानंतर तसा या एअरपोर्टच्या बाबतीत असणारा हा पहिलाच पावसाळा आहे। त्यामुळे असं म्हणूयात की तिथं असणाऱ्या सगळ्या पाणी वाहून जाण्यासाठी जी असणारी सिस्टीम आहे त्याबद्दल खरं तर अधिक दुरुस्ती होणं गरजेचं आहे असं देखील म्हणणं आवश्यक ठरेल। आणि त्या दृष्टीने आता पुढे नेमकं काय केलं जातं आहे हे लवकरच आपल्याला कळेल। पण तुर्तास तरी आपण जर पाहिलं तर एक्झिट गेटजवळ पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे प्रवाशांना इथून ये जा करणं देखील कठीण झाल्याचं आपण पाहतोय। कर्नाटकात मुसळधार पावसाने हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली।
छत्रपती संभाजीनगरमधील शिवाजीनगर भुयारी मार्गावर पहिल्याच पावसात पाणी आल्यानं गेल्या 2 दिवसांपासून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. दरम्यान खासदार भागवत कराड यांनी या मार्गाची पाहणी करत 3 आठवड्यात समस्या दूर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.